नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 21वा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? कारण की देशातील 60,000 शेतकरी अपात्र करण्यात आले आहेत. आता हे 60,000 शेतकरी कोणते असणार आहेत? त्याचबरोबर तुम्हाला 21वा हप्ता नेमका किती मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे, या संपूर्ण प्रश्नाचा आढावा या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, जी काही केंद्रीय पीएम किसान योजना आहे, जी की केंद्राद्वारे चालवली जाते, त्या योजनेद्वारे तुम्हाला वार्षिक लाभ 6,000 रुपये मिळत असतो. व त्याच आधारे महाराष्ट्रासारख्या राज्यात नमो शेतकरीसारखी केंद्रापासून जी काही पीएम किसान आहे, त्याचीच कॉपी नमो शेतकरी ही चालवण्यात जाते. या दोन्ही योजनेपासून तुम्हाला वार्षिक लाभ हा 12,000 रुपये होतो. पण मागील काही दिवसाखाली एक जार काढण्यात आला होता. त्यानुसार असे सांगण्यात आले होते की पीएम किसानमध्ये वाढ करण्यात आली, म्हणजे की पीएम किसानचा वार्षिक लाभ तुम्हाला 18,000 रुपये मिळणार आणि इथून मागे तुम्हाला 12,000 रुपये मिळत होता. आणि नमो शेतकरीचा लाभ तुम्हाला 9,000 रुपये मिळणार, इथून मागे 6,000 रुपये मिळत होता. तर हे कितपत खरं आहे आणि हे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पहा. समजात पहिली म्हणजे की कोणते 60,000 शेतकरी अपात्र करण्यात आलेत. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये एकाच कुटुंबामध्ये समजा शेतकऱ्याच्या नावावर म्हणजे समजा व्यक्तींच्या नावावर जमीन होती, तर 2019मध्ये जे काही पीएम किसानचं सुरुवात आहे तेव्हा प्रत्येक म्हणजे शेतकरी हे पीएम किसानसाठी पात्र होती. पण आता वर्षानुवर्ष शेतकरी वाढत गेले, किसान वाढत गेले, त्यामुळे जे गट पडले म्हणजे की एकाच जमिनीचे 5-6 गट पडले आणि 5-6 शेतकरी पीएम किसानसाठी पात्र झाले. त्यामुळे केंद्राला जास्तीत जास्त पैसे मोजावे लागत होते. त्यामुळे आता प्रत्येक घरातील एकच व्यक्ती हा पीएम किसानसाठी पात्र राहणार आहे. म्हणजे की तुमच्या घरातील जे काही व्यक्ती पात्र होते, त्यातील तुम्ही एकत्र कुटुंब असाल तर तुमच्या घरातला एकच व्यक्ती पात्र राहणार आहे, बाकी समजे अपात्र करण्यात आले. त्यामुळे आता हे जे काही 60,000 शेतकरी ते अपात्र करणार आहेत. त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट पूर्ण नसताना ते सुद्धा शेतकरी अपात्र करण्यात आहेत. म्हणजेच की तुमचे आधार कार्ड बँकला लिंक नसताना तरी पण तुमच्या खात्यावर पैसे येणार नाहीत. तुमचे जे काही लँडची प्रॉब्लेम आहे ती जरी असेल तरी तुमच्या खात्यावर पैसे येणार नाहीत. त्याचबरोबर तुमची जर जे काही फार्मा आय डी ती जर काढलेली नसेल तर तुम्हाला ह्या पीएम किसान नमो शेतकरीच नाही तर इतर योजनेचा लाभ घेता येणार नाही. अशा प्रकारच्या एकही कागद जर कमी असला तर तुम्हाला पीएम किसानचा 21वा हप्ता मिळणार नाही आणि इथून पुढे कोणतेच हप्ते मिळणार नाहीत, असे केंद्राद्वारे सांगण्यात आले. आता नेमकं शेतकरी मिळणार तुमची कागद आहेत का नाही पहा. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना 20वा हप्ता मिळालेला आहे त्यांनी घाबरायची गरज नाही, कारण की 20वा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता मिळणारच आहे. आता शेतकरी मित्रांनो, नेमका हा हप्ता किती मिळणार आहे, तर शेतकरी मित्रांनो केंद्राद्वारे अद्याप काय सांगण्यात नाही आले की नेमका हा हप्ता 2,000 मिळणार, 3,000 रुपये मिळणार का काय मिळणार. पण शेतकरी मित्रांनो, इथून मागे जशाप्रमाणे तुम्हाला 2,000 रुपये मिळत आहेत त्याप्रमाणे 2,000 रुपये तर मिळणारच आहेत. आता हे कधी मिळणार, तर शेतकरी मित्रांनो दिवाळीच्या आधी पीएम मोदी जे काही सांगितले आहे त्यानुसार दिवाळीच्या आधी ते एक गिफ्ट देणार शेतकऱ्यांना, किसानांना गिफ्ट देणार. तर गिफ्ट स्वरूपात हे 2,000 रुपये आणि ॲडव्हान्समध्ये काहीतरी म्हणजे की दुसरे टाकून एक शेतकऱ्यांना काहीतरी गिफ्ट देऊ शकतात असं आश्वासन देण्यात आलेलं आहे, असा अंदाज आहे. तर नेमके तुम्हाला हे 2,000 रुपये दिवाळीच्या आधी मिळणारच आहे. पण या 2,000 संघ एक केंद्राद्वारे एक गिफ्टसुद्धा मिळणार आहे. आता ते गिफ्ट काय असेल हे पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला नेहमीच मी पाठवत राहतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण त्याआधी तुमच्या मित्रांना, पाहुण्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.